प्रणव धनावडे आणि जीत भोईर आलेत, त्यांचं स्वागत आहे. चला मॅचला आपण सुरुवात करा प्लीज. चला लवकर, चला सुनील दादा लवकर यार प्लीज, घाई करा यार, थोडं सहकार्य करा प्लीज. चला लवकरात लवकर आपण प्लीज जरा सहकार्य करा. आजदे संघ ऑलरेडी आलेला आहे. बंटी शाह आणि विकी पवार, नक्कीच आपल्याला विनंती की या आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आजदेश नक्कीच अमोल यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चला प्लीज घाई करा, थोडं सहकार्य करा. राजवेद बॉलिंग मार्क वरती पहिलाच दरम्यान हा षटक आणि पहिला चेंडू अंपायरनं बघा नक्कीच नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेगचे जे अंपायर होते त्यांनी आपल्यापर्यंत केलेला आहे. नो बॉलचा इशारा चालाय, +1 देखील रन आणि येणारा चेंडू फ्रीटचा असेल. एकूण धावा मिळतील बघतो आपण इथल्या दरम्यान 2 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढील चेंडू दरम्यान अजून एक नो बॉल. नो बॉल बोललोय मी. 2 बिमर का? 2 बिमर आहेत ना मग बॉलर चला बॉलरला आता मात्र दरम्यान बॉलिंग करता येणार नाहीये, या गोष्टीची नोंद घ्या. सूर्यकांत पाटील सांगारली यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. शिवा गायकर आजदेगाव यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आज आजदेगाव पूर्ण गावच्या गाव इथे उपस्थित राहणार आहे, कारण का आजदे संघ मेगा फायनलची मॅच देखील खेळणार आहे. यावेळेचा हा चेंडू नक्कीच भरपूर सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच ऑपस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. चेंडू तर भरपूर सुंदर होता, मात्र लाईन खराब आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झालाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 6 या आकड्यावरती आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेचा हा शॉट खेळत हवे. टायमिंग एवढं चांगलं नाहीये. सैल देखील नसेल. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत धावा इथं मिळतील. या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 8 या आकड्यावरती. 8 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटक पहिलं सुरेश बॉलिंग मार्क वरती.
शॉट सुंदर देखील ऑनसाईड लावून राहतं. तिथे फिल्डर होते, मात्र फिल्डरला बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या धावा इथनं मिळतील 4. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा चेंडू भरपूर वेगन आणि भरपूर चांगला देखील आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र विकेट किपरच्या पाठी तिथे प्रोटेक्शन आहे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळणार आहेत. आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती पुढील चेंडू. यावेळेचा हा फटका हवेत खेळलेत. मिस्तामिंग शॉट स्वतः मात्र तिथे नक्कीच बघतो आपण बॉलर पोहोचलेत चेंडू पर्यंत. आणि चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं अजून मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. यावेळेचा हा फुल टॉस आहे. हवेत खेळलेत शॉट इथे आहेत. फिल्डर चूक होणार नाहीये. परतावा लागेल विक्रमला मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का लागत असताना चिकनगर संघाला फलंदाज बाद. चेंडू अजूनही शिल्लक आहे 1. लास्ट बॉल बाकी आहे. बघा पहिला नो+1, त्याच्यानंतर पुन्हा एकदा नो+1, व्हाईट +1, परत 2 धावा, त्याच्यानंतर 4 धावा, पुन्हा 2 धावा, पुन्हा 2 धावा आणि विकेट. 2 वाईट केल्यात. संदीप बाने 5 चेंडू झाले. तू 1 चेंडू टाकून घे. चल. श्री गेलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाण्यादरम्यान स्लाइस करत असताना धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एका या दरम्यान ओव्हरचा केस संपला. पहिल्या वर्षाखेरीस रुद्र 11 टीम चिकनगरची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 17 धावा आहेत. 1 खेळाडू बाद. त्रिंबक काळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. नक्कीच असदे गावचे जे उद्योजक आहेत. सेकंड ओव्हरला दरम्यान होती सुरुवात. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. बॉलर आलेत बॉलिंग मार्क वरती. कृष्णा आलेत. दरम्यान हलक्या हाताने नक्कीच फक्त दिशा दिली जाते. स्ट्राइक.
यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाही. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगाने केला. 2 धावा आहेत ना अजून मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. दरम्यानचा हा चांगला चेंडू आणि आली आहे मोठी विकेट. सेलिब्रेशन बघा दरम्यान किती आपल्याला जोरदार पाहायला मिळतो, कारण का गोल्डन विकेट आली आहे मॅचची. परतावा लागेल पिंट्याला मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का, फलंदाज बाद. यावेळेचा हा फटका देखील खेळत हवे. तिथे फिल्डर, क्या बात आहे, कार्बन कमाल कॅच. अप्रतिम झेल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त झेल आणि टाळ्यांचा गजर देखील होत असताना काय झेल पकडलाय. कौतुक करावं तेवढं नक्कीच आता मात्र कमी आहे. सुरेश, जबरदस्त झेल, जबरदस्त. कालच्या दिवसामध्ये आय थिंक असा एक झेल नक्कीच प्रल्हादनं पकडला होता आणि आजचा बघतो आपण हा सर्वात चांगला, सर्वोत्कृष्ट झेल, कार्बन कमाल कॅच. षटकातील पुढील चेंडू दरम्यान हा चांगला चेंडू आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. आता मात्र नक्की चिकनगर संघ थोडासा भाग फुटला आणि रनआउटची संधी. अजून एक विकेट पूर्णपणे आता नक्कीच आता बघतो आपण हा दबाव आपल्याला पाहायला मिळतो. गोलटेंडर एकही चेंडू न खेळता आता मात्र बघतो आपण फलंदाज राम देखील मैदानाच्या बाहेर. माफ करा, रामच चेंडू दरम्यान खेळला होता, क्षमा असू द्या. राम चेंडू खेळला होता आणि रामने मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, क्षमा असू द्या. राम मात्र बाजारा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र. चिकनगर संघ आता मात्र बागफूट वरती. अप्रतिमाने दर्जेदार असा खेळ मुसबा क्रिकेट संघ उंबाडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त क्रिकेट. बागफुटला जाऊन कट करत असताना फटका तर चांगला आहे. चेंडूची उचलून फिक करेपर्यंत एक रनीत मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 23 धावा आहेत. षटका दरम्यानची बघतो आपण कंप्लीट झालेली आहे 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 23. चला घाई करा प्लीज. अविनाश आलेत बॉलिंग मार्क वरती. सर थोडीशी घाई करा अविनाश.
अविनाश आलेत बॉलिंग मार्क वरती. या दरम्यानचा देखील चांगला चेंडू अविनाशचा. आला डॉट बॉल. चिकनगर संघ आता मात्र थोडासा बॅकवर्डला आहे. रुद्रा 11 चिकनगर संघ. तसं कारण अप्रतिम आणि दर्जेदार बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक डॉट बॉल. सुंदर बॉलिंग. यावेळेचा हा देखील सुंदर चेंडू. बॅक टू बॅक डॉट बॉल. तिसरा देखील चेंडू डॉट. दबाव पूर्णपणे नक्कीच आता आपल्याला पाहायला मिळतो रुद्रा 11 चिकनगर टीम होती. त्याचं कारण मेन विकेट गमावलेला आहेत. आता हा प्रेशर आहे. यावेळेचा हा फटका ऑन साइडला टर्न केलाय. तिकडे फिल्डर अरुण उपस्थित आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली आहे. चेंडू चिरतून फेक केली जाईल. तोपर्यंत या 2 धावा तिसरीचा प्रयत्न करत असताना मात्र ही तिसरी देखील धाव इथं मिळणार आहे. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. स्कोर बोर्ड एकूण धावा 40 झाले. 26 धावा स्कोर बोर्ड वरती. 26 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. स्कोरर नक्कीच आवतच नक्कीच 19-20. यावेळेचा शॉट तर चांगला आहे. तिथे फिल्डर आहेत मात्र ते फक्त ऑडियन्स म्हणून. चेंडू त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर आलाय आणि सिक्सरच्या मदतीनं 32 धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा देखील फटका खेळत हवेत. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत मात्र भरपूर ते दूर राहिले आणि त्याचा फायदा आता मात्र होत असताना धावा इथं मिळतील अजून 4. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 36 धावा आहेत. अजून एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. बॉलर आता मात्र नक्कीच बॉलर कोण येत आहेत कारण का राजूला बॉलिंग करता येणार नाहीये. त्यांना 2 बीमर आता आल्यात पहिल्याच ओव्हर मध्ये. प्रदीप भंडारी उर्फ मामा. या दरम्यानचा आज चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आला डॉट बॉल. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अंपायरचा इशारा नक्कीच झाला आपल्यापर्यंत. व्हाईट बॉलचा एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर बोर्ड 37 वरती स्कोर बोर्ड आहे. मामाचा पुढचा चेंडू. यावेळेचा हा फटका खेळण्यात हवेत. टायमिंग एवढं चांगलं नाहीये. फिल्डर होते मात्र फिल्डर कडनं झालेली आहे चूक. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत 2 धावा झालेल्या आहेत. कंप्लीट तिसरीचा प्रयत्न. तीन धावा इथं मिळतील.
नो बॉलचा इशारा. प्लस 1 धाव नक्कीच इथनं मिळणार आहे. म्हणजे एकूण जर विचार केला त्या 2 धावा आहेत मधील 2 धावेच्या मदतीनं स्कोर कोट 42 42 वरती स्कोर बोर्ड आहे. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 42 धावा धावफलकावरती आहेत आणि मामाचा दरम्यान अंतिमचा जो षटक आहे तो महत्वपूर्ण आहे या मॅच मधील. दरम्यानचा हाताचा चेंडू आला चांगला डॉट बॉल. षटकातील पुढील चेंडू सज्ज बॅटर खेळण्यासाठी. नो बॉलचा इशारा. कदाचित स्टेप केला असावा आणि त्याच गोष्टी सांगतात पप्पू. फ्री हिट आहे. यावेळेचा हा देखील चेंडू चांगला आणि फलंदाज बाद होणार आहेत. श्रीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर देखील स्कीड झाले. उचलून फेक करेपर्यंत दुसरी धाव मिळणार नाहीये. फलंदाज बाद. चला बॅटर पाठवा लवकर. स्कोर वर एकूण धावा आहेत 44 44. अंतिम चेंडू दरम्यान या इनिंगचा अजून एक बाकी आहे. बॅकवर्डला जाऊन स्लाइस करत असताना शॉट अप्रतिम खेळलेत. चेंडू तिथे थांबलेला आहे. फिल्डर पुन्हा एकदा चेंडू शोधतात आणि 3 धावा तर इथनं धावून कंप्लीट झालेल्या आहेत. एकूण धावा मात्र झालेल्या स्कोर बरोबर 47. 6 खेळाडू बाद 48चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी जय मोसोबा क्रिकेट संघ उंबाडे टीमला. जशी मात्र मॅचला सुरुवात पुन्हा एकदा नितीन काल असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. बॅटर पाठवा उंबाडे संघ प्लीज.
48 टार्गेट आहे. 48. चला बॅटर लवकर चला प्लीज उंबाडे. तर चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. या मॅच मध्ये विजयासाठी टार्गेट बघतो आपण. 48 टार्गेट या सामना जिंकण्यासाठी. दोन सलामीवीर फलंदाज अविनाश आणि अरुण जय मसुबा उंबाडे टीम कडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंटा बॉलिंग मार्क वरती. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. अजून एक सामना खेळायचे. विक्रम चला मॅचला सुरुवात करायची आहे प्लीज. बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना शॉट सुंदर खेळले. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत मिळणार आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती पहिल्या 2 धावा येत असताना 48 टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू वेगवान चेंडू. भन्नाट वेगाने हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायर सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर बोर्ड 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. या दरम्यानचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा अंपायरला. नक्कीच अंपायर आपल्यापर्यंत आला. 1 4 दी ओव्हर चा देखील इशारा. दरम्यानचा हा देखील शॉट सुंदर आहे. तिथे मात्र फिल्डर देखील कोणी उपस्थित नाहीये. त्याचा फायदा होत असताना चेंडू मात्र भरपूर वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येत असताना फलंदाज अविनाशच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीनं स्कोर बोर्ड 8 या आकड्यावरती. आठ धावा स्कोर बोर्ड वरती. अजूनही 40 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 48 टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय मसुबा उंबाडे संघाला. वेगवान चेंडू आणि ढांटी गोल. परतावा लागेल अविनाशला मैदानाच्या बाहेर. पहिला मोठा धक्का लागत असताना आता मात्र उंबाडे टीमला. दरम्यान बागपडला जाऊन खट करत असताना चेंडू दरम्यान पल्लात कालन तिथे उपस्थित आहे. थर्डमॅन रिजन मध्ये धाव मिळेल एक सिंगल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 9 या आकड्यावरती स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल. यावेळी सनरायझचा हा फटका. राम तिथे भरपूर वेगानं पोहोचत मात्र फिल्डिंग
यावेळेस बघतो आपण एवढी चांगली नाहीये तिथं श्री गेलेत बॅकअपसाठी चेंडू शिरसून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 धावा आहेत 11 रन इन अ बोट. अकरा धावा स्कोर बोर्ड वरती 48 टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी षटकातील पुढील चेंडू दरम्यान हा चेंडू बघतो आपण लेग स्टिक च्या बाहेर आहे. +1+1 बॅट बॉलचा इशारा अंपायर झाला. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती 13 रन इन अ बोट. पुन्हा त्या बाकूला जाऊन कट करत असताना एक धाव इथनं कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न दरम्यान एकच धाव इथनं मिळणार आहे. पहिल्या दरम्यान षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती दरम्यान 14 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. धावा तर चांगल्या बनवल्या गेल्यात. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उंबाडे संघाने देखील विनाशची विकेट देखील झाली. हा देखील एक प्लस पॉइंट आहे चिकनगर संघासाठी. स्कोर 14. 34 धावेची अजूनही गरज आहे. नक्कीच येत्या 27-28 तारखेला देखील एक आपल्याला 40 प्लेसची टुर्नामेंट मानपाडा संघाच्या माध्यमातून यावेळेस पाहायला मिळणार आहे. तर जंकीचा जनक स्पर्धेमध्ये खेळायचं आपण मानपाडा संघाची संपर्क साधायचा. येत्या 27-28 ला अजून एक चांगली टुर्नामेंट 40 प्लेसची आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती एकूण धावा 15. पुढील चेंडू दरम्यानचा आताचा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्रा धावा इथनं मिळत असताना बॉलिंग मार्क वरती अरुण बोईर आलेत बॉलिंग मार्क वरती आणि नक्कीच एक्स्ट्रा धावा ज्या काय मिळतात त्याचा फायदा त्याचा बेनिफिट होत असताना उंबाडे संघाला 48 टार्गेट आहे. ज्या अनुषंगानं सुरुवात तर चांगली म्हणू शकू आपण. अविनाशची विकेट नक्कीच आली आहे. तर इतर देखील चांगले बॅटर या टीम मध्ये आहेत. या दरम्यानचा चांगला चेंडू विकेट किपर देखील बीट झालेत. धावीत न मिळणारे एक सिंगल. बाईचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत येतो. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17 धावा. एक खेळाडू बाद. 17 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटकातील पुढील चेंडू या दरम्यानचा हा देखील चेंडू चांगली बॉलिंग करत असताना अरुण पहिले 2 चेंडू दरम्यान खराब हाताळले. त्याच्यानंतर भरपूर चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना षटकातील पुढील चेंडू दरम्यान फुलरलेनचा हा चेंडू अक्षरशः खोदून काढला फटकावून ड्रायचा. डीप मध्ये फिल्डर आहेत विक्रम. चेंडू शोधून फेक केली जाईल तोपर्यंत 2 रन व थ्रो. मात्र बॅकअप साठी तिथे फिल्डर आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 19. सन्मान्य त्रिंबकजी पवार यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून आहे हार्दिक स्वागत. वेलकम. यावेळेचा फटका सुंदर आहे आणि तिथे फिल्डर होते मात्र फिल्डरला बीट करून चेंडू जाणाऱ्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा इथनं मिळतील 4. चौकार.
चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड 23 धावा स्कोर बोर्ड वरती. खूप चांगला खेळ या देखील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा फटका तिथे जवळपास कोणी बघतो आपण फिल्डर नव्हते. पिंटा स्वतः विकेट कीपर तिथे पोहोचलेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे स्कोर बोर्ड वरती एकूण धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा 25. तेरा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 23 धावेची गरज आहे मॅच मध्ये. मॅचचा जर विचार केला तर अजूनही आपल्याला सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. पुढील चेंडू दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू जास्त दूर जाणार नाहीये. धाव मात्र एकच मिळेल. एकूण षटका दरम्यानचे संपलेले 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 26 धावा आहेत. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 22 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. 12-22 इक्वेशन. दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू फक्त दिशा दिली आहे आणि इथं मिळेल एक सिंगल. दरम्यान लगेचच मात्र कमबॅक करत असताना आलाय हा चेंडू बघतो आपण विक्रमचा डॉट. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अजून एक चांगला चेंडू आहे. चांगली बॉलिंग करत असताना विक्रम हा सुंदर षटक भरपूर महत्वाचा टर्निंग पॉइंट या मॅच मधील आहे. नेक्स्ट बॉल गती कमी केली आहे. त्याचा फायदा होत असताना चांगली बॉलिंग माझ्या हातामध्ये थोडीशी दूर चालली कारण का मग तो आपण या 4 बॉल मध्ये रन्स मात्र जास्त काय आलेला नाही. फक्त एकच रन आलेली आहे. षटकातील पुढील चेंडू बागपुलाचा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू दरम्यान भरपूर वेगानं चालला. टटमानच्या दिशेने तिथे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शिरतून फेक करेपर्यंत 2 धावा झाले. तिसरीचा प्रयत्न देखील आता मात्र करत असताना बघूया. तिसरी धाव इथनं नसणारे झालेत फलंदाज बाद.
दरम्यान फक्त दिशा दिली आहे चेंडूला. तर चेंडू यावेळेस बघतो आपण थर्डमॅनच्या दिशेनं फील्ड देखील झाला. धाव मात्र एकच इथनं मिळेल. 30 धावा स्कोर वरती आहेत, म्हणजे विजयासाठी बघतो आपण अजूनही या मॅच मध्ये 18ची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉल 18 रन. नरेंद्र आलेत बॉलिंग मार्क वरती. यावेळेस बघतो आपण चेंडू स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल झाला. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी बघतो आपण या मॅच मध्ये धावांची गरज आहे 16. 16चं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी नरेंद्र आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. सुरेश साकिंग इनला. या दरम्यान चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाही. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न भरपूर वेगानं. रामकडनं मात्र फिल्डिंग तर चांगली पाहायला मिळाली. अजून इथनं मिळतील 2 धावा. 14 धावेची अजूनही गरज आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी या मॅच मध्ये बघतो आपण धावांची गरज आहे. 14 थोडीशी घाई करा प्लीज. अजूनही आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. यावेळेचा हा फटका सुंदर आहे. फिल्डर मध्ये तिकडे भरपूर दूर आहे. थोडेसे स्किट देखील झाले. चेंडू शोधून फेक करेपर्यंत या 2 धावा इथनं कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न बघूया मात्र या दरम्यान रनआउटची संधी आणि फलंदाज रन आउट. चार 12चं इक्वेशन आहे मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी फटका तर चांगला ऑनसाइडला स्क्रोर द विकेट. एक धाव झालेली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न भरपूर वेगाने केला आणि बघता बघता ही दुसरी देखील धाव कंप्लीट. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी बघतो आपण या मॅच मध्ये धावांची गरज आहे 10. अप्रतिम सेमीफायनलची मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. तसा सामना नक्कीच अपेक्षित होता सर्व प्रेक्षकांना. तशीच ही मॅच. 3 बॉल 10 रन. नरेंद्र यावेळेस हा देखील फटका खेळत हवे. तिथे फिल्डर आहेत विक्रम उपस्थित. एक धाव झालेली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न या दरम्यान भरपूर वेगानं 2 धावा. तिसरीचा प्रयत्न देखील झाला. तिसरी देखील धाव या दरम्यान इथनं कदाचित कंप्लीट होऊ शकेल. झाल्या त्या 3 धावा कंप्लीट. 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावेची गरज आहे. 2 बॉल 7 रन.
दरम्यान आता मात्र एक चेंडू आणि गोल्डन षटकार. अंपायर जरा आपण आरामात, अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. फायनल मॅच अजूनही बाकी. एक बॉल आणि विजयासाठी 6 धावेची गरज आहे, गोल्डन षटकाराची गरज आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच नक्कीच आता आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. मॅचची मात्र अपेक्षा होती 30 मॅच मैदानाच्या आतमध्ये. चिकनगर अगेन्स्ट उंबाडे संघ मात्र दोन्ही टीमनं भरपूर मेहनत केलेली आहे, भरपूर मेहनत केलेली. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. या मॅच मध्ये अजूनही 6 रन बाकी आहेत आणि चेंडू मात्र एकच शिल्लक आहे. अजून यावेळी षटकार मारून हा सामना जिंकून देतील का नरेंद्र? एक चांगला चेंडू टाकून हा सामना जिंकून देतील टीमला. बघूया मेगा फायनल मध्ये कुठला संघ असणार आहे. असते टीमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी उंबाडे की संघ असणारे चिकनगर. एक बॉल, गोल्डन षटकाराची गरज. एक बॉल 6 रन. फटका हवेत नक्कीच खेळले होते, प्रयत्न चांगला होता. मात्र न बघतो आपण मॅच तर जिंकता येणार नाही.